पशुपालकांसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी कुठली असेल तर ती म्हणजे पशुखाद्याचा वाढता खर्च. खरंय की नाही? कित्येक जण या खर्चामुळे हैराण झालेत. पण विचार करा, जर हाच खर्च कमी करायचा एक सोपा घरगुती उपाय मिळाला तर. बस आज आपण नेमकं याच उपायावर बोलणार आहोत. आणि त्या समस्येवरचं उत्तर आहे ॲझोला. ह्याला उगाच हिरवं सोनं नाही म्हणत, कारण हे खरंच सोनं आहे जे पशुखाद्याचा खर्च कमी करतं आणि थेट नफा वाढवतं. बरं, इतकं सगळं ऐकल्यावर मनात प्रश्न आलाच असेल की हे ॲझोला म्हणजे नेमकं आहे तरी काय, कुठून आलं हे? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. तर बघा, ॲझोला म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर पाण्यावर तरंगणारी एक वनस्पती आहे. शेवाळ्यासारखी दिसते, पण ही नेचे वर्गातली वनस्पती आहे. आणि हिची खासियत काय, तर ही प्रचंड वेगाने वाढते आणि नुसती वाढत नाही तर पोषक तत्वांनी अगदी ठासून भरलेली असते. म्हणूनच जनावरांसाठी हा एक उत्तम पूरक आहार आहे. पोषक तत्व, आता जरा यावर लक्ष द्या. ॲझोलामध्ये तब्बल 25 ते 35% प्रोटीन्स असतात. विचार करा, दुभत्या जनावरांसाठी हे किती महत्वाचं आहे. एवढंच नाही तर यात आवश्यक अमिनो ऍसिड, विटॅमिन्स, मिनरल्स सगळं काही भरभरून आहे. म्हणूनच तर याला जनावरांचं सुपरफूड म्हणतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे जे सुपरफूड आहे ना, ते तयार करायला मोठी जमीन किंवा हजारो रुपये लागत नाहीत. नाही, हे अगदी घरच्या घरी थोड्याशा जागेत आणि अगदीच कमी खर्चात तयार करता येतं. आहे की नाही कमाल? चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. हे ॲझोला स्वतःच्या घरी, स्वतःच्या शेतात तयार कसं करायचं, त्याची सोपी पद्धत आता आपण पाहू. ॲझोलाला वाढायला फार काही नखरे नसतात. त्याला काय पाहिजे? फक्त थोडी सावलीची जागा आणि तापमान साधारण 25 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास. म्हणजे आपल्याकडच्या हवामानात हे अगदी आरामात होतं. ही प्रोसेस तर इतकी सोपी आहे ना की कोणीही करू शकेल. काय करायचंय तर एक छोटा खड्डा घ्या किंवा एखादी टाकी. त्याच्या तळाला एक प्लास्टिकचा कागद टाका. मग त्यावर थोडी माती आणि शेणखताचा एक थर द्या. झालं. आता त्यात स्वच्छ पाणी भरा आणि सगळ्यात शेवटी त्यात ॲझोला कल्चर आणून सोडा. बस एवढंच काम आहे. आणि आता खरा चमत्कार बघा. हे सगळं केल्यावर फक्त 10 ते 15 दिवसात तुमचा ॲझोला तयार. तो पूर्ण टाकीभर दाट पसरतो आणि रोज काढण्यासाठी तयार होतो. विचार करा, किती पटकन. ठीक आहे, ॲझोला तर तयार झाला, पण आता पुढचा प्रश्न, तो जनावरांना खाऊ कसा घालायचा? कारण काही चुकीच्या पद्धतीने दिलं तो उपयोग नाही. तर त्याची योग्य पद्धत काय आहे ते आता बघूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, जनावरांना याची चव सुरुवातीला नवीन वाटू शकते. त्यामुळे ती कदाचित लगेच खाणार नाहीत. मग काय करायचं? घाबरायचं नाही. सुरुवातीला थोडा ॲझोला त्यांच्या रोजच्या खाद्यात किंवा पेंडीत मिसळून द्या. हळूहळू त्यांना चव कळेल, सवय होईल आणि मग बघा ती कशी आवडीने खायला लागतील. आणि हिशोब बघा, घरी जी एक छोटी टाकी लावली आहे त्यातून रोजच्या रोज 1 ते 2 किलो ताजा पौष्टिक ॲझोला मिळू शकतो. रोज. याचा सरळ सरळ अर्थ काय? पशुखाद्यावरचा रोजचा खर्च कमी झालाच म्हणून समजा. बरं, मग या सगळ्या खटाटोपाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा फायदा काय? तर तो आहे दूध आणि पैसा. हो, थेट दूध उत्पादन आणि पैशांवर याचा कसा परिणाम होतो तेच आता आपण पाहणार आहोत. जरा हा आकडा बघा, नीट बघा. ॲझोला जनावरांना नियमितपणे खाऊ घातल्यास दूध उत्पादनात तब्बल 15 ते 20% वाढ होऊ शकते. 15 ते 20%. दुग्ध व्यवसायात एवढी वाढ म्हणजे किती मोठा फायदा आहे हे वेगळं सांगायला नको. एका बाजूला आहे महागड्या पशुखाद्यावर होणारा खर्च आणि दुसऱ्या बाजूला आहे ॲझोला वापरायला लागल्यावरचा खर्च. फरक तर अगदी स्पष्ट दिसतोय. म्हणजे दूध उत्पादन वाढतंय आणि त्याच वेळी खाद्यावरचा खर्च कमी होतोय. यालाच म्हणतात दुहेरी फायदा. आणि म्हणूनच हे वाक्य अगदी बरोबर आहे. विचार करा, जेव्हा दुष्काळामुळे चाऱ्याची टंचाई असते किंवा बाजारातले भाव आकाशाला भिडलेले असतात, अशा वेळी ॲझोला एका वरदानासारखा आपल्या मदतीला येतो. एक उत्तम, पौष्टिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वस्त पर्याय. तर मग एवढे सगळे फायदे ऐकल्यानंतर आणि तेही कमी खर्चात मिळत असतील तर एकच प्रश्न उरतो. कमी खर्चात जास्त नफा देणारं हे हिरवं सोनं म्हणजे आपला ॲझोला, ते आता आपल्या शेतात उगवणार की नाही याचा विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा.